हॅलो. धन्यवाद अरुणदादा कुळये साहेब. दोन्ही टीमचा 12वा प्लेयर इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. YCC वाकी कोंडवाडी 12वा प्लेयर. खरोखर सुंदर आयोजन आहे ते NK ट्रॉफी 2025. सकाळपासून सुंदर असे सामने झालेत, कुठलाही वादविवाद नाही. आणि आता इथे मात्र पंचांची भूमिका मात्र महत्त्वाची असते आणि खरोखरच उन्हामध्ये उभं राहणं सोपं नाही आहे. YCC वाकी यांनी टॉसविन जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि मला वाटतं फलंदाजीचे आमंत्रण केले ते मात्र कोंडवाडी या संघाला. दोन्ही बॅटर मैदानामध्ये स्वतःचं पहिलं आणि संघाचं पहिलं षटक टाकेल तो मात्र अजय. ओपनिंग बॅटर मला वाटतं एक सूर्यकांत आणि दुसरे गणेश. स्ट्रायकला सूर्यकांत, नॉन स्ट्रायकला गणेश. स्वतःचं पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येत आहेत ते मात्र वाकी या संघाकडून अजय. चला सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज तयार, फलंदाज तयार. सुंदर चेंडू होता, तितकाच चेंडू सुंदर सटवलाय आणि इथे मात्र मला वाटतं एक तर धाव काढलेला, दुसऱ्या धावेचा मानस होता आणि तिथे मात्र खरोखर सुंदरशी धाव घेतली आहे. 2 धावा मिळतात. या 2 धावेने धावसंख्या पोचते ती 2, बिनबाद 2. कोंडवाडी या संघ खरोखरच सकाळपासून सुंदर असे सामने झालेत. सुंदर आयोजन आहे ते मात्र NK ट्रॉफी 2025 पर्व दुसरे. चला पुन्हा एकदा गोलंदाज तयार अजय. खूप असा चेंडू उंचातून मारला बघूया काय होत आहे ते. 4 धावा येतात का शक्य. 85चा इशारा. 4 धावे झाल्या. 4 धावा नाही, धावसंख्या पोचते ती मात्र 6, बिनबाद 6. सुंदर अशी फलंदाजी होते कोंडवाडी या संघाकडून. पुन्हा एकदा अजय पंचांना पार करून सूर्यकांत यांना सुंदर चेंडू होता, तितकाच चेंडू सुंदर टटवलाय. चेंडू खरोखर सुंदर चेंडू होता, निर्धाव जातोय. या स्पर्धेसाठी खरोखरच जोसेफ नायडू साहेबांनी जे काही प्रथम क्रमांकाचं जे ट्रॉफी दिली आहे, खरोखर त्यांचंही मनापासून अभिनंदन. पुन्हा एकदा अजय पंचांना पार करून सुंदर चेंडू होता, सुंदर तटवलाय. बघा झेलवतोय का, खरोखर सुंदर झेलवतोय आणि ते पहिला धक्का बसतोय तो मात्र कोंडवाडी या संघाला. खरोखरच सुंदर झेल पकडला होता तो आणि खरंच सुंदर गोलंदाजी करताय ते मात्र अजय. सूर्यकांत बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेतायत ते मात्र रोहित. पहिलं षटक चालू असताना पॉवर प्लेचं षटक चालू आहे. धावसंख्या होते 6, एक बाद 6. सामना फटाफट चालू करायचंय. सुंदर चेंडू होता, तिथं सिंधूचा तटवला आहे. झेल होतोय का, झेल सुटतोय ते आणि मला देते एक धाव मिळते. सुंदर झेल होता, झेल काय पकडता आला नाहीये, झेल निसटलंय. जीवदान मिळतंय ते मात्र रोहित याला. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 7.
टॉसविन हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करता तो मात्र कोंडवाडी या संघ. पुन्हा एकदा अजय पंचांना पार करून आपल्या धावबिंदूकडे. सुंदर चेंडू होता ऑफसाईडच्या दिशेने टटवलाय. बघायचं किती धाव मिळत आहेत ते मात्र इथे पंचांचा इशारा येतोय. 4 धावा खणखणीत चौकार इथे वसूल केलाय तो मात्र रोहित याने गणेश याने. धावसंख्या पोहोचते ती मात्र 11. 1 बाद 11. पॉवर प्लेचं षटक संपताना पंचांचा इशारा येतोय. आज या टुर्नामेंटसाठी खरोखरच जोसेफ नायडू साहेब सकाळपासून उपस्थित आहेत. खरोखर त्यांचंही मनापासून स्वागत करतो. सामना लवकर चालू करायचा आहे. पंच खूप वेळ होतोय. वाकी या संघाकडून स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक येत आहेत ते मात्र योगेश. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. 1 बाद 11 कोंडवाडी या संघाची. वाकी या संघ सुद्धा बलाढ्य संघ दिसतोय. समोरील संघ बलाढ्य आहे कोंडवाडी या संघ. पुन्हा एकदा योगेश पंचांना पार करून सुंदर चेंडू होता आणि ते दिलेक्साच्या तिथे तटवला आहे. बघूया किती धावा मिळत आहे. 1 धाव तर पूर्ण होते. दुसरी धाव मिळते का. खरोखरच सुंदर असं रनिंग दोन्ही बॅटर कडून आणि मला वाटतं खरोखर ती चोरटी धाव मिळते आणि ते 3 धावा वसूल करतात. खरोखरच सुंदर रनिंग दोन्ही बॅटरची आणि या 3 धावेने धावसंख्या पोहोचते 14. 1 बाद 14. 20 फील्डमुळे जिथे 1 धाव मिळायची होती तिथे 3 धावा मिळत आहेत. खरोखरच सुंदर बॅटिंग करतायत ते मात्र दोन्ही फलंदाज. योगेश पुन्हा एकदा पंचांना पार करून खरोखर निर्धाव चेंडू. पंचांचा इशारा येतोय. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करतायत ते मात्र योगेश. आधी ते मला खरोखरच आमंत्रित केलंय ते मात्र नरेंद्र कामतेकर साहेब यांनी कॉमेंटसाठी. खरोखर पुन्हा चेंडूचा योगेश यांचा चेंडू सुंदर आहे. बघूया ते झेल होतोय काय. झेल काय होत नाहीये. झेल सुटतोय आणि ते 2 धावाही पूर्ण होतात. खरोखरच सुंदर रनिंग होते ती दोन्ही बॅटर कडून. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 16. 1 बाद 16. योगेश यांचा पुढचा चेंडू बॅटची कडा घेऊन किपर कडे आणि ते खरोखरच सुंदर झेल होतोय. दुसरा धक्का बसतोय तो कोंडवाडी या संघाला गणेशांच्या रूपाने. दोन बाद 16. गणेशांची जागा घेण्यासाठी जाते ते रोशन. नवीन बॅटर मैदानामध्ये खरोखर सुंदर अशी गोलंदाजी करता येते मात्र योगेश. सुंदर आयोजन आहे यांचं नरेंद्र कामतेकर साहेबांचं. चांगला प्रतिसाद मिळतोय तो मात्र सर्व टीम कडून. नवीन बॅटर मैदानामध्ये रोशन. योगेश पंचांना पार करून रोशन याला सुंदर चेंडू टाकला. बघा धावेमध्ये चेंडू आहे आणि ते मला वाटतं खरोखर सुंदर असा षटकार पंचांचा 6 धावेंचा. या 6 धावेने धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र 22. 2 बाद 22. सुंदर फटका सजवला होता तो मात्र आणि खरोखरच तिथे यश मिळतंय ते मात्र बॅटर रोशन याला. इथे मात्र माननीय श्री पुंडलिक बाणे यांचं आगमन होत आहे. मंडळाकडून त्यांचं खूप खूप अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा. मला वाटतं ते दुसरं षटक संपतंय.
या दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 24. 2-24 कोंडवाडी संघ. आणि आता मात्र शेवटचे षटक घेऊन येतो तो मात्र सुबोध. बघूया आपल्या संघासाठी कितपत कामगिरी करतायत ते मात्र सुबोध. स्ट्राईकला येतो रोहित. स्ट्राईकला रोशन आणि गोलंदाज पंचांना पार करून सुंदर चेंडू होता. फुलटॉस चेंडू होता पंचांचा. इथे मात्र नो बॉलचा इशारा येतोय आणि ते षटकार वसूल करतात आणि ते 6 धाव मिळत आहेत. रोहित त्याच्या बॅटमधून निघालेला खणखणीत षटकार आणि पंचा इशारा नोचा आणि ते मात्र फ्री हिट मिळते. नेक्स्ट बॉल मध्ये फ्री हिट भेटेल. षटकाची सुरुवातच मात्र नोंदणी केली आहे. आता मात्र गोलंदाज चेंज होतोय. नवीन गोलंदाज येतोय. त्याला सामना लवकर चालू करायचा. पंच खरोखर ते पंचांची भूमिका महत्वाची आहे. एवढ्या उन्हामध्ये उभं राहणं सोपं नाहीये. त्यांचंही खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा हा मात्र नो होता. ते फ्रीचा चेंडू असेल. सुंदर चेंडू होता. सुंदर टटावलाय. बघूया एक धाव तर पूर्ण होते. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण होते आणि ते एका धावेवरती रोखता येते मात्र क्षेत्ररक्षक आणि ते एक धाव होते. एका धावेने धावसंख्या पोहोचते ती मात्र 32. 2-32. सुंदर असं बॅटिंग होते ती मात्र सुंदर चेंडू होता. सुंदर तटवला आहे. बघा चेंडू हवेमध्ये आहे. तिथे मात्र पंचांचा इशारा येतोय तो मात्र 6 धावेंचा. या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 38. खरोखर सुंदरशी फलंदाजी होते ती मात्र कोंडवाडी संघाची. खरोखर सुंदरशी बॅटिंग करतायत ते मात्र रोशन. षटकारांची आतषबाजी करतायत. खरोखरच हवी झाले ते मात्र गोलंदाज सुबोध वरती. पुन्हा एकदा सुबोध पंचांना पार करून रोशन याला सुंदर चेंडू होता. ऑक्साची टेंट टवलाय. बघूया की धाव मिळत आहेत त्या आणि मला ते पंचांचा खरोखरच 4 धावेचा इशारा. खणखणीत चौकार रोशनाच्या बॅटमधून निघतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 42. खरोखर समाधानाची धावसंख्या उभारतायत ते मात्र कोंडवाडी संघ. सुबोध मात्र आपल्या गोलंदाजी धार दाखवू शकत नाहीये. रोशन मात्र चौकार आणि षटकारांची आतषबाजी करतायत. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा होतीये. टाइम भरपूर जातोय. पुन्हा ते सुबोध पंचांना पार करतोय. रोशन याला आता मात्र सुंदर चेंडू टटावलाय. चेंडू मिस होतोय. क्षेत्ररक्षक हातातून सुटतोय. एकदा पूर्ण होते. दुसरी धावी पूर्ण होते. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 44. 2-44 कोंडवाडी संघ सुंदर असं आव्हान उभं करतायत. खरोखरच सुंदर बॅटिंग करतायत.
पुण्याचा सुबोध पंचांना पार करून रोशनी आला. सुंदर चेंडू होता, निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू पंचांची सांगता येते. या चेंडूला धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 44. आणि वाटतं इथे फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का बसतो तो मात्र रोशनीच्या रूपानं. सुंदर फलंदाजी केली होती रोशनी याने. चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानामध्ये रोशनीची जागा घ्यायला गौरव. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या 44. सुबोध पंचांना पार करून सुंदर चेंडू होता. हाही चेंडू निर्धाव जातोय. सुंदर गोलंदाजी होते ती मात्र सुबोध यांच्याकडून. पंचांनी इशारा करायचा आहे. विकेट मिळतो इथे मात्र चार 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 विकेट गेलेत. आणि मला तिथे शेवटचं षटक संपतंय. या 45 धावांचं आव्हान ठेवले ते मात्र वायसीसी वाकी या संघासमोर. कोंडवाड या संघानं खरोखर सुंदरशी फलंदाजी केली होती रोशनी याने. त्यानंतर होणार सामना श्री आई चौंडेश्वरी क्रिकेट क्लब गावकरवाडी ब वर्सेस नवलादेवी गोवळ वरचीवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी ते टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चौंडेश्वरी क्रिकेट क्लब गावकरवाडी ब वर्सेस नवलादेवी गोवळ वरचीवाडी. टॉस साठी यायचंय. सकाळपासून आम्ही ऐकत होतो मनीष दादा नवाळे, अरुण दादा कुळीये, नरेंद्र कामतेकर साहेब यांचा सुंदर आवाज होता कॉमेंट्रीसाठी. खरोखरच सुंदर आयोजनही आहे. एनके ट्रॉफी 2025 पर्व दुसरे. पंचेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं ते कोंडवाड या संघानं वायसीसी वाकी या संघासमोर. जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 45 धावांचं आव्हान. चौंडेश्वरी क्रिकेट क्लब गावकारवाडी ब वर्सेस नवलादेवी गोवळ वरचीवाडी. टॉस बॉक्स मध्ये टॉस विन करताना सकाळपासून सुंदरसे सामने पाहायला भेटलेत. मी सकाळपासून सामने पाहतोय. खरोखर तर सुंदर सामने पाहायला मिळालेत. कुठलाही वादविवाद नाहीये. सुंदर आयोजन, सुंदर पंच, तसेच आयोजक यांना नरेंद्र कामतेकर यांना सपोर्ट लाभलाय तो मात्र भार्गवराम क्रिकेट क्लब देऊळवाडी या संघाचा. नरेंद्र कामतेकर हे मात्र आता नावारूपाला येताना दिसत आहेत. खरोखरच देवाच्या गोठणे गाव देऊळवाडी. चौंडेश्वरी शिवणे ब यांच्या कर्णधाराने इथे टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नवलादेवी गोवळ वरचीवाडी यांचा मात्र ते कर्णधार आलेला आहे. याची नोंद घ्यायची आहे. चौंडेश्वरी शिवणे गावकरवाडी ब. चला
सामन्याकडे वळूया. चला साखळी फेरीतील पहिली मॅच एका बाजूला अनिल दादा गोरले, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोवळचा संघ खेळताना नवरादेवी गोवळ वरचीवाडी हा संघ खेळताना पाहायला मिळेल. साखळी फेरीतील पहिली मॅच आपल्याला माफ करा शेवटची मॅच पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर एक खूप सारा मोठा अनुभव अनिल दादा यांच्याकडे आहे. एक संघ तरी हरला परंतु अजूनही संधी आहे. त्या संधीचं सोनं कोण करणार हे मात्र प्रत्यक्षामध्ये आपण पाहूया. काटा आलाय आणि मला वाटतं नवरादेवी गोळ यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेलाय. अमोल निर्णय काय असेल? थँक्यू. आवाज येतोय का? हॅलो फिल्डिंग येतोय. आणि नक्कीच आयोजनाबद्दल जास्त वेळ घेणार नाही. आयोजनाबद्दल मला वाटतं तू पहिल्यांदाच खेळतोय आणि नक्कीच काय सांगशील? खूप सुंदर आयोजन असतं तुमचं आणि मला वाटतं हे दुसरं पर्व असेल, तिसरं पर्व असेल. खूप छान आयोजन आणि खेळायला पण एक उत्साह येतो पंचक्रोशीतील खेळाडूंना. खूप छान वाटतं तुमचं आयोजन. नक्कीच थँक्यू. दुसऱ्या बाजूला अनिल दादा प्रथम मला वाटतं बॅटिंग करायची आहे आणि नक्कीच पहिला संघ थोडासा हरला. ठीक आहे क्रिकेट आहे असं होत असतं परंतु दुसऱ्या अजून संधी गेली नाही. त्या संधीचं सोनं आपण कराल का? नक्कीच. पहिलं प्रथम तुम्हाला एनके ट्रॉफीला मी आमच्या शिवनेकृत चौंडेश्वरी क्रिकेट क्लब म्हणून शुभेच्छा देतो. पर्व तिसरा आहे. पुढील पण पर्व असेच चालू राहतील आणि पंचक्रोशी तसंच राजापूर तालुक्यातील सर्व क्रिकेटरना खेळायला संधी मिळेल अशी मी अपेक्षा बाळगतो तुमच्याकडून आणि शुभेच्छा देतो. नक्कीच अनिल दादाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण का ज्या ठिकाणी समालोचना जातो त्या ठिकाणी शुभेच्छेचा त्याचा मॅसेज मला असतो आणि माझे पाठीराखे आहेत पहिल्याच वर्षी देखील आणि दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी देखील त्यांनी सपोर्ट आम्हाला केला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असेल. जास्त वेळ घेणार नाही परंतु या स्पर्धेची आठवण आपण या ठिकाणी घेऊन जायची. धन्यवाद नरू साहेब. चला मॅच कडे वळूया. पहिला धक्का बसतो तो वायसीसी वाकी संघाला. अजयाच्या रूपानं सुंदर गोलंदाजी होती ती मात्र गणेशांची. स्वतःच पहिला आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतात ते गणेश. कोंडवाडी संघाकडून पहिला धक्काही बसतोय तो मात्र वायसीसी वाकी संघाला. अजय यांच्या रूपानं त्यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते मात्र योगेश. पंचेचाळीस धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो मात्र वायसीसी वाकी संघ. खरोखर पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्याच षटकामध्ये पहिला धक्का बसतोय तो मात्र अजयाच्या रूपानं. दडपण दिसतंय. 45 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा गणेश पंचांना पार करून योगेश यांना सुंदर चेंडू होता आणि मात्र इथं पंचांचा अवांतर धावेचा म्हणजे वाईट चा इशारा येतोय. या अवांतर धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते 5. 1 बाद 5. खरं सुंदर सुंदर संघ आहे हा वायसीसी वाकी. पुन्हा एकदा गणेश योगेश यांना सुंदर चेंडू होता. सुंदर तटवलाय. बघूया धाव काय मिळत नाहीये. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण करतायत. धाव काय मिळत नाही. धावसंख्या थांबवून धरली आहे. रोखली आहे. धावसंख्या काय भेटत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या आहे तिथेच. 1 बाद 5. आव्हान कायम ठेवायचं असेल तर सामना जिंकावा लागेल. 45 बनवावं लागतील वायसीसी वाकी संघाला. पुण्याचा गणेश पंचांना पार करून योगेशांना सुंदर चेंडू होता. सुंदर तटवला. झेलवतो का झेलवतो नाहीये. इथे मात्र धावची चान्स होती. चान्स हुकली. इथे 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या धावून पोहोचते 6. 1 बाद 6. वायसीसी वाकी संघ 45 धावांचं आव्हान घेऊन खेळतोय. पुण्याचा गणेश पंचांना पार करून जातोय आणि इथे सुंदर चेंडू होता. सुंदर तटवलाय. हवेमध्ये चेंडू आहे. झेलवतो म्हणते. खरोखर सुंदर झेल पकडलाय. इथे दुसरा धक्काही बसतोय. सागराच्या रूपानं सुंदर सुंदर गोलंदाजी करतायत ते मात्र गणेश. दुसरा धक्काही बसतोय. पॉवर प्ले षटक चालू असताना धावसंख्या 6. 2 बाद 6. सुंदर षटक टाकतायत ते मात्र गणेश. सागराची जागा घेण्यासाठी होतं ते राजेश. नवीन बॅटर मैदानामध्ये.
जोपर्यंत योगेश दादा मैदानामध्ये आहेत तोपर्यंत मात्र मॅच ची काही सांगता येत नाहीये. कुठल्याही बाजूने झुकू शकते. एकतर वाकीच्या बाजूने झुकू शकतात, त्यांच्याकडे ताकद आहे षटकार चौकार मारण्याची. नवीन बॅटर राजेश, स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईकला योगेश दादा. गणेश पंचांना पार करून सुंदर गोलंदाजी करतायत ते मात्र. सुंदर चेंडू होता, सुंदर टटावला आहे ते मात्र. बघूया की धावा मिळतायत त्या. एकदा दोन पूर्ण होते, दुसरी धावी पूर्ण होतीये. दोनच धावा होती, समाधान मानावं लागेल ते मात्र राजेशांना. आणि ते पंचायतचा इशारा येतोय तो मात्र षटक संपण्याचा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या होती ती मात्र 8. 2 बाद 8. सुंदर षटक टाकलं होतं ते मात्र गणेशाने. 2 धक्के बसवले होते ते मात्र वायसीसी वाकी या संघाला. मोठे धक्के होते. सागर सारखा बॅट्समन तंबूत परतलाय. अजय सारखा बॅट्समन तंबूत परतलाय. आता मात्र खरोखर दारमदार असेल ते मात्र योगेश दादा यांच्याकडे. स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतात ते मात्र रोहित. बघूया हेही कितपत कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. गणेशांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा देऊन फक्त 8 धावा दिल्या होत्या आणि 2 बळी मिळवले होते. चला पुन्हा एकदा रोहित पंतांना पार करून योगेश दादा यांना. सुंदर चेंडू होता, सुंदर टटोला आहे ते मात्र झेल होतोय. खरोखर पहिल्याच चेंडूवरती योगेश दादा कॅच आउट होत आहेत आणि ते तिसरा धक्का बसतोय तो मात्र वायसीसी वाकी या संघाला. धावसंख्या 8 असताना दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू रोहित यांचा सुंदर चेंडू होता. इथे मात्र योगेश दादा यांना तंबूचा आसरा दाखवत आहे ते मात्र रोहित. नवीन बॅटर मैदानामध्ये देवा. एक लेफ्टी बॅट्समन. खरोखर ह्यांच्याकडे सुद्धा खासियत आहे षटकार चौकार मारण्याची. चला लवकर चालू करायची मॅच. वेळ होतोय. देवा स्ट्राईक एंडला आणि मारा करतात ते मात्र रोहित. चला पंचाला पार करून जात आहेत आणि खरोखर सुंदर चेंडू उठवलाय. बघा झेल होतोय का. आणि खरोखर सुंदर झेल होतोय आणि मोठा धक्का बसतोय तो मात्र वायसीसी वाकी या संघाला देवाच्या रूपानं. 2 चेंडू होते, 2 धक्के बसवत आहेत ते मात्र रोहित. सुंदर गोलंदाजी मानावं लागेल ती मात्र रोहित यांची कोटवाडी या संघाकडून. 45 धावांचं आव्हान घेऊन उतरला होता तो मात्र वायसीसी वाकी संघ दबावाखाली खेळताना दिसतोय. चार बॅटर बाद झालेत. मोठमोठे फलंदाज बाद झालेत. आता मात्र जयेश देवाईची जागा घेण्यासाठी जात आहेत. हॅट्रिकचा बॉल असेल रोहित यांचा. बघूया जयेश. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. खरोखरच सुंदर गोलंदाजी मानावी लागेल ती मात्र रोहित यांची. सुंदर चेंडू होता, निर्धाव चेंडू. धावसंख्या काय मिळत नाहीये. धावसंख्या आहे तिथेच 8. 4 बाद 8. वायसीसी वाकी या संघ. पुण्यात रोहित पंतांना पार करून जयेशांना. सुंदर चेंडू, सुंदर तटवलाय. बघूया झेल होतोय का. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडू खाली. झेल काय होत नाहीये. एकच धाव मिळते. या एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. 4 बाद 9. सुंदर षटक टाकताय ते मात्र रोहित. यानंतर होणारा सामना नवलती गोवळ वरचीवाडी वर्सेस छोटेश्वरी क्रिकेट क्लब गावकारवाडी ब.
पुण्याचा रोहित पंचांना पार करून सुंदर चेंडू होता, सुंदर टटवला. बघूया ऑफसाईडचे डिटेल मारलाय. एक धाव पूर्ण होते, दुसरी धावही पूर्ण होते आणि म्हणतोय 2 पंचांचा इशारा येतोय तो 4 धावेचा. या 4 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते 13. 4 बाद 13. जर का वाकी या संघाला जिंकायचं असेल तर 45 बनवावे लागतील. आता मात्र कुठेतरी धावसंख्या वाढताना दिसते. धावसंख्या होती ती 13. रोहित पुण्यात तयार. सुंदर चेंडू होता. पंचांचा अवांतरचा इशारा येतोय वाईटचा. या एका धावेने धावसंख्या पोहोचते 14. स्वेर मारा होतोय तो मात्र रोहित यांचा. वायसीसी वाक्य संघ दबावाखाली खेळताना दिसतोय. पुण्याचा रोहित. सुंदर चेंडू होता आणि ते खरोखर झेल पकडलाय विकेट किपर याने आणि ते पहिला 5वा धक्का बसतोय तो मात्र वायसीसी वाक्य संघाला. सुंदर गोलंदाजी मानावं लागेल ती रोहित यांची. पहिलं षटक टाकलं होतं ते गणेश याने. सुंदर षटक होतं, पॉवर प्ले षटक होतं. नवीन बॅटर मैदानामध्ये सुबोध. तुषार बाणे यांनी नरेंद्र कामतेकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तुषार बाणे. नवीन बॅटर सुबोध मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला जयेश. नवीन गोलंदाज सूर्यकांत. स्वतःच पहिल्याने सांगायचं 3रं षटक करत होतो सूर्यकांत. पंचांना पार करून जयेशाला. सुंदर चेंडू होता, सुंदर तटवला. चेंडू हवेमध्ये आहे, बघायचं झेल होतोय का. मला वाटतं ते झेल सुटतोय. खरोखरचा सुंदर असा फटका होता जयेश यांचा आणि मला वाटतं ते काय इशारा येतोय पंचांचा पाहावा लागेल. खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं ते. चौकार गेला असा तिथे 2 धावा भेटत आहेत ते मात्र जयेश यांना. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 15 धावा 16. सुंदर पटवलाय. बघूया हा चेंडू हवेमध्ये आहे. सुंदरसा चेंडू पटवलाय. 6 धावेसाठी षटकार मिळतोय जयेश यांना. या 6 धावेने धावसंख्या होते ती 22. सुंदरशी फटकेबाजी करतात ते मात्र जयेश वाकी संघाकडून. सूर्यकांत मात्र स्वेर मारा करतायत. वारंवार स्वेर मारा करतायत. चला सुंदर चेंडू, सुंदर फटका. बघूया झेल होतोय का. कॉमेडीच्या दिशेने चेंडू येतोय. ते खरोखर सुंदर झेल होतोय. खरोखरच काय झेल पकडलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता आणि ते 6वा धक्का बसतोय तो मात्र वायसीसी वाकी संघाला. जयेशच्या रूपानं जयेशाची जागा घेण्यासाठी जातात ते मात्र दर्शन. नवीन बॅटर मैदानामध्ये दर्शन. नवीन बॅट्समॅन कोण आहे. प्रथमेश. बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे वायसीसी वाकी संघाला जिंकण्यासाठी. सुंदर गोलंदाजी करतात ते मात्र आता मात्र सूर्यकांत. चला एकदा पुन्हा स्ट्राईक केला प्रथमेश. नॉन स्ट्राईकला सुबोध. सामना लवकर चालू करायचा आहे. टाइम होतोय. खूप साऱ्या मॅचेस खेळवायचे आहेत. चला पुन्हा एकदा सूर्यकांत पंचांना पार करून. सुंदर चेंडू, सुंदर तटावलाय. झेल होतं काय बघायचंय. झेल का होत नाहीये. झेल सुटतोय
आणि ते पंचांचा इशारा येतोय 4 धावेंचा. या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 26. 6-26. अजूनही जिंकण्यासाठी 2 चेंडू, 19 धावांची गरज बाकी या संघाला. सुंदर तटावलाय. झेल होतं काय बघायचं, खरोखर तिथे सुंदर झेल पकडतायत आणि ते झेलबाद होत आहेत. ते मात्र प्रथमेश. प्रथमेश याची जागा घेण्यासाठी जात आहेत. ते मात्र नवीन बॅट्समन बोलायचं नाव बंटी. प्रथमेश यांची जागा घेण्यासाठी जाते बंटी. सूर्यकांत पुन्हा एकदा पंचांना पार करून बंटी यांना. सुंदर चेंडू होता, सुंदर तटावला. बघूया चेंडू हवेत आहे आणि ते मात्र सुंदर फटका होता. पंचांचा इशारा येतोय तो 7 धावेंचा. या 7 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 33-33 आणि मात्र इथे कोंडवाड्या संघ विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच YCC वाकी यांचं सुद्धा अभिनंदन.